तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये सोल ऑफ महाराष्ट्र. आज आपण पाहणार आहोत सातारा येथील शिवजयंती. यावर्षी आपल्या सातारा शहरात एकदम उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने बऱ्याच शाळांच्या मिरवणुका आणि उज्जैनवरून आलेल्या एका ग्रुपने शिवतांडव नृत्य सादर केलं. तर आपण हे सर्व काही आज आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत आणि पाहणार आहोत, आणि तेही एकदम ऑथेंटिक पद्धतीने पाहणार आहोत. तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत आपल्या राजधानी सातारा येथे, आणि आपण इथली शिवजयंती आपण कव्हर करणार आहोत. आणि आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत राजवाडा येथील श्रीमंत प्रतापसिंह महाराज यांच्या स्मारकापासून. आणि हे स्मारक आपल्या राजवाडा येथे आहे. राजवाड्याच्या अगदी समोरच हे स्मारक आहे. आणि राजवाड्याचं जिथे आपली चौपाटी भरते तिथे आज एक भव्य स्टेज उभारण्यात आलेला आहे, आणि तिथे महाराजांची प्रतिकृती ठेवण्यात आलेली आहे. सोबतच इथे प्रत्येक मावळ्यांची तसेच गडांची माहिती देखील इथे लावण्यात आलेली आहे. सोबत इथूनच प्रत्येक मिरवणुकीची सुरुवात देखील होणार आहे, आणि ती झालेली आहे. मे बी आपल्याला लेट झालेला आहे. आणि आपण आता त्या मिरवणुकीकडे जाणार आहोत. त्या मिरवणुकीमध्ये महाराजांच्या प्रतिकृती ठेवण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक शाळेने त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. शाळेचे विद्यार्थी, लहान विद्यार्थी, छोटे मोठे मंडळ यांनी देखील यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये बऱ्याचशा शाळा अशा आहेत ज्यांनी त्यातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काहींनी महाराजांचा पुतळा आहे, त्यांच्यासोबत मावळे आहेत. काही मुली आहेत, त्यांनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केलेली आहे. त्यातून त्यांनी सामाजिक समतेचा तसेच महिलांसाठी जे काही संदेश आहेत ते त्यांनी दिलेले आहेत. असे आपल्याला विविध शाळा यांची आपल्याला तिथे मिरवणूक पाहायला भेटत आहे. सोबतच मोती चौकामध्ये आत्ता आपण आहोत, आणि मोती चौकामध्ये भव्य असं स्टेज उभारण्यात आलेलं आहे. महालाची प्रतिकृती आहे, आणि येथे आत्ता आपण फायरवर्क्ससुद्धा बघतो आहे. हे फायरवर्क्स कोणत्या तरी एजन्सीला देण्यात आलेले आहेत, पण त्यांनी एकदम उत्तमरित्या याचं नियोजन केलेलं आहे. आणि गर्दी देखील बघा तुम्ही, गर्दी देखील खूप आहे आत्ता आपल्या इथे. सगळेजण त्याचे फोटोज काढतायत, आणि तिथे एक उज्जैनचा ग्रुप देखील आलेला आहे. तर त्यांचेसुद्धा प्रत्येकजण व्हिडिओ काढतायत. आता आपण मिरवणूक पाहत आहोत. यामध्ये लहान लहान मुलांनी वेशभूषा केलेली आहे, मावळ्यांची वेशभूषा केलेली आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहत आहोत आपल्या शहरातील मिरवणुका. या मिरवणुकांमध्ये बऱ्याचशा शाळांनी सहभाग घेतला आहे. यात लहान मुलं, लहान मुली यांनी हिरिरीने सहभाग घेतलेला आहे. त्यांनी अनेक वेगवेगळ्या मावळ्यांच्या पुन्हा ज्या काही महिला आहेत त्यांच्या वेशभूषा केल्या आहेत. त्यातून त्यांनी एक सामाजिक आणि जो काही संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो वाखाणण्याजोगा आहे. सोबतच या मिरवणुकीमध्ये एक आकर्षणाचा केंद्रबिंदू होता, तो म्हणजे आपली श्रीरामांची प्रतिकृती. श्रीरामांची एक भव्य अशी प्रतिकृती यामध्ये होती, एका बाणासोबत आणि भगव्या झेंड्यासोबत, आणि त्याचीसुद्धा मिरवणूक त्यांनी काढलेली होती. आणि आपल्या ज्या मोती चौकामध्ये एक भव्य महाल उभारण्यात आलेला होता, तो देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. आणि या ज्या मिरवणुका होत्या आणि जे लहान मुलांचा सहभाग होता किंवा ज्या वेशभूषा करण्यात आल्या होत्या त्यासुद्धा एकदम वाखाणण्याजोग्या होत्या, आणि त्यांचं एकदम आपण कौतुक करावं तेवढं कमी आहे. सोबत हा जो ग्रुप आलेला आहे हा उज्जैनवरून आलेला आहे मित्रांनो, आणि यांनी त्या शिवजयंतीमध्ये एकदम प्राण भरला. ह्यांनी जे काही नृत्य सादर केलं, जे काही वादन सादर केलं ते इतकं एनर्जेटिक होतं की काय सांगू. हे जे काही वाजवत आहेत मित्रांनो, हे आपले महाकाल जे आहेत, म्हणजे उज्जैनचे महाकाल, तिथलं नृत्य आणि वादन हे सादर करत आहेत मित्रांनो. आणि याच्यानंतर ह्याचा प्रमुख आकर्षणाचा केंद्रबिंदू ह्याच्या पुढे दाखवणार आहे, जो की हा आपला अघोरी नृत्य आहे. ह्या अघोरी नृत्याला बराचसा विरोध देखील झाला होता, पण मित्रांनो ह्याला फक्त जर तुम्ही मनोरंजनापुरतं घेतलं तर हे एकदम एनर्जेटिक होतं. तर मित्रांनो, आपण या नृत्याचे जे काही व्हिडिओज केलेले आहेत ते मी तुम्हाला पुढे दाखवतो आहे, तर ते बघा.
मित्रांनो, जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि आपला सपोर्ट दाखवा. मित्रांनो, याच्यानंतर आपण पोवई नाका येथील दृश्य बघणार आहोत. पोवई नाक्याला देखील भरपूर गर्दी जमली होती. तेथे आपली शिवरायांची महाआरती देखील करण्यात आली आपल्या माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे यांच्या हस्ते. आणि तेथे देखील भव्य दिव्य असं स्टेज उभारण्यात आलं होतं. फायरवर्क्स झाले, खूप सारे फटाके फोडण्यात आले आणि खूप सारी लाईटिंग करण्यात आली होती. ते देखील डोळे दिपवणारं होतं. जर तुम्ही ते मिस केलं असेल तर तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. ते देखील आपलं खूप छान होतं. तेथे देखील म्युझिक म्हणा किंवा लाईटिंग म्हणा किंवा जे फायरवर्क्स करण्यात आले होते ते देखील खूप छान होते. आणि आपण आपल्या व्हिडिओचा इथेच एंड करत आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल नक्की